माझ्या सर्व प्रिय छोट्या विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ सेशन आहे आपला इयत्ता 5वी माय इंग्लिश, तो आहे सेंटेन्स रेस, म्हणजेच शर्यत. शर्यत कशाची आहे? वाक्यांची. आपण बऱ्याचशा शर्यती ऐकलेल्या आहेत. धावण्याची शर्यत, रनिंग रेस, जंपिंग रेस, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या रेस आपण पाहिल्या आहे. पण आता आज जी रेस आपल्याला खेळायची आहे ती आहे वाक्यांची रेस. आणि रेस म्हटलं की पळण्यासाठी ट्रॅक असतात. तसे पळण्यासाठीचे ट्रॅक आपल्याला इथे सुद्धा दिले आहेत. बघा, इथे जी तुम्हाला मुलं दिसत आहेत, हा आहे ट्रॅक नंबर 1. याच्यात वेगवेगळे वाक्य आपल्याला बनवायचे आहेत. सुरुवातीचे काही शब्द दिलेत, काही ब्लँक सोडलेत. हा आहे ट्रॅक 2 आणि हा आहे ट्रॅक 3. हे 3 ट्रॅकवरून आपल्याला पळायचं आहे आणि वेगवेगळे वाक्य आपल्याला बनवायचे आहेत. किती वाक्य बनवायचे आहेत आपल्याला? ट्रॅक 1 मध्ये 1 2 3 4 5 6 7 सेंटेन्सेस. ट्रॅक 2 मध्ये किती बनवायचे आहेत आपल्याला? 1 2 3 4 5 6 7 सेम. आणि ट्रॅक 3 मध्ये किती बनवायचे आहेत आपल्याला? 1 2 3 4 5 6 7. म्हणजे प्रत्येक ट्रॅकमध्ये ट्रॅक 1, ट्रॅक 2, ट्रॅक 3 मध्ये 7 सेंटेन्सेस आहेत आपल्याला बनवायचे. जो मुलगा, जी मुलगी कमीत कमी वेळेत हे ट्रॅक पूर्ण करतील, म्हणजे एक ट्रॅक पूर्ण करायला हे सगळे वाक्य तुम्हाला रिकाम्या जागा भरायच्यात. किती वेळ लागतो ते मोजायचा. दुसरा ट्रॅक बनवायला किती वेळ लागतो, तिसरा ट्रॅक बनवायला किती वेळ लागतो. मग कमीत कमी वेळात, कमीत कमी मिनिटांमध्ये तुम्हाला हे ट्रॅक पूर्ण करायचे आहेत. मग ते ट्रॅक पूर्ण करण्याआधी एकदा मी तुम्हाला ते बनवून दाखवणार आहे, ते तुम्हाला शिकवणार आहे की कुठे कोणता शब्द यायला हवा म्हणजे तुमचा ट्रॅक बरोबर होईल. मी एक शब्द देईल, त्या अनुषंगाने तुम्ही तुमच्या मनाने इतर वेगवेगळे शब्द टाकून त्या ट्रॅकमध्ये आणखी बरेच वाक्य बनवू शकता. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. मी तुम्हाला दाखवणार आहे हे 3ही ट्रॅक कसे भरायचे. विद्यार्थ्यांनो, फर्स्ट रेस ट्रॅक तुमच्या सगळ्यांच्या समोर आहे. या रेस ट्रॅकला सुरुवात करण्यापूर्वी यात आलेल्या काही महत्त्वाच्या शब्दांचा अर्थ आपण समजून घेऊयात. आय म्हणजे मी, यू म्हणजे तू किंवा तुम्ही, वी म्हणजे आम्ही, ही म्हणजे तो मोठ्या व्यक्तींसाठी ते, शी ती मोठ्या व्यक्तींसाठी त्या, इट म्हणजे तो, ती किंवा ते, आणि दे म्हणजे ते, त्या किंवा ती. आणखी काही शब्दांचे अर्थ पाहूयात. ॲम म्हणजे आहे, आर आहेस, आहात, आहोत, आणि इज आहे. वाक्य पूर्ण करणारे हे आहेत सर्व व्हर्ब. हे सर्व शब्द तुम्ही सुद्धा तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्या. आता आपण रेस ट्रॅकमध्ये दिलेल्या फिल इन द ब्लँक्सला भरूयात आणि सेंटेन्स तयार करूया. आय ॲम अ गर्ल और आय ॲम अ बॉय, किंवा आय ॲम राहुल. नेक्स्ट सेंटेन्स आहे यू आर अ बॉय, असं आपण म्हणू शकतो, तू मुलगा आहेस. थर्ड बघूयात. वी आर स्टुडंट्स, आम्ही विद्यार्थी आहोत. फोर्थ वन, ही इज अ डॉक्टर और ही इज अ टीचर और ही इज अ फार्मर. फिफ्थ वन, शी इज अ टीचर. सिक्स्थ वन, इट इज अ टेबल. निर्जीव वस्तू, प्राणी किंवा पक्षी यांच्यासाठी आपण इट हा शब्द वापरतो. लास्ट आहे अनेकवचनी वाक्य. दे आर प्लेयर्स, ते खेळाडू आहेत. हा ट्रॅक तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्या आणि हाच ट्रॅक व्यवस्थित त्याचा अभ्यास करून तुम्ही दिलेल्या शब्दांना रिप्लेस करून तुमच्या मनाने नवीन शब्द टाकून आणखी अनेक वाक्य बनवू शकता. आता बघणार आहोत आपण ट्रॅक नंबर 2. आता पुन्हा यामध्ये आय, यू, वी, ही, शी, इट आणि दे हे जे प्रोनाउन्स आहेत हे सेम आहेत. त्याचे मिनिंग आपण आत्ताच पाठीमागे पाहिलेत. एकच नवीन शब्द आता ॲड होतोय, तो म्हणजे लाईक
आणि लाईक्स, तर त्याचा अर्थ आहे आवडणे. प्रोनाउन्सच्या बाबतीत आपण सविस्तर माहिती घेणार आहोत माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आता पाहूयात रेस ट्रॅक 2. आय लाईक अ मँगो, किंवा तुम्ही असंही लिहू शकता आय लाईक मँगोज. यू लाईक केक किंवा यू लाईक मँगोज. वी लाईक फुटबॉल. ही लाईक्स क्रिकेट. एक गोष्ट लक्षात ठेवा, ही, शी, इट या प्रोनाउन्सच्या बाबतीत जेव्हा लाईक या क्रियापदाचा आपण वापर करतोय तेव्हा त्याला यस हा प्रत्यय लागणार आहे. फॉर एक्झाम्पल, शी लाईक्स स्पोर्ट्स. 6th सेंटेन्स, इट लाईक्स नट्स. लास्ट वन, मुलांना केक आवडतात असं सांगण्यासाठी आपण म्हणू शकतो दे लाईक केक. आय, यू, वी, ही, शी, इट, दे या सर्व प्रोनाउन्सपासून आपण वेगवेगळे सेंटेन्सेस तयार केलेत. ट्रॅक 2 आपण सोडवलाय. तुम्ही सुद्धा काही वेगळे रिलेटिव्ह शब्द टाकून हा ट्रॅक वेगवेगळ्या वाक्यांनी तयार करू शकता. चला आता पाहूया शेवटचा 3rd ट्रॅक, ज्यामध्ये वापर आहे हॅव, हॅज आणि आय, यू, वी, ही, शी, इट, दे हे प्रोनाउन्स पुन्हा सेम आहेत. हॅव म्हणजे असणे. आता या ठिकाणी सुद्धा एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, तृतीय पुरुषी एकवचनी सर्वनामासाठी हॅवच्या ऐवजी आपण हॅज हा शब्द वापरणार आहोत. चला स्टार्ट करूया रेसला. फर्स्ट सेंटेन्स आहे आय हॅव अ पेन. माझ्याकडे पेन आहे. आय हॅव अ बुक. आय हॅव अ डस्टर. आय हॅव अ पेन्सिल. तुझ्याकडे पुस्तक आहे. यू हॅव अ बुक. आपल्याकडे खेळण्यासाठी बॅट आहे. वी हॅव अ बॅट. नेक्स्ट सेंटेन्स पाहूया. ही हॅज म्हणजे त्याच्याकडे आहे. चला त्याच्याकडे काय आहे पाहूया. ही हॅज अ बायसिकल. शी हॅज अ बॅग. तिच्याकडे बॅग आहे. आता प्राण्यांविषयी, वस्तूंविषयी बोलतोय आपण. इट हॅज अ टेल. लोकांच्या समूहाच्या बाबतीत बोलतोय. एखाद्या कुटुंबाकडे एखादी गोष्ट आहे. दे हॅव अ कार. त्यांच्याकडे कार आहे. आज आपण आपल्या 5thच्या माय इंग्लिश बुकमधील सेंटेन्स रेस पाहिली आहे आणि आपण सॉल्व पण केलेली आहे. तुम्ही या सर्वांशी, तीनही ट्रॅकशी तुम्हाला येत असणारे आणखी शब्द टाकून चांगले चांगले वाक्य बनवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. गुड बाय.